तर महाराष्ट्रात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणलं जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केलाय। तर लव्ह जिहादसाठी मुस्लिम तरुणांना लाखो रुपये दिले जात असल्याचा दावा राणेंनी केलाय। काय आहे लव्ह जिहादचं रेड कार्ड, पहा आमचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात लव्ह जिहादसाठी रेड कार्ड। शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, 5 लाखांपासून 10 लाख रुपयांचा भाव। अशा पद्धतीचं अक्षरशः रेड कार्ड आहे अध्यक्ष महोदय। प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराचा खेळ। महाराष्ट्रात लव्ह जिहादचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय। लव्ह जिहादसाठी एक यंत्रणा राबत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केलाय। हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात। हिंदू धर्मातल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात येत असल्याचा दावा राणेंनी विधानसभेत केलाय। त्यासाठी विशिष्ट धर्माच्या तरुणांना बाईक आणि पैशांचा पुरवठा केला जात असल्याचा आरोपही राणेंनी केलाय। हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात, बाईकची सोय केली जाते, विविध त्याला आर्थिक ताकद दिली जाते, जेणेकरून ह्या मुलींना फसवण्यामध्ये त्याला ताकद भेटेल। नितेश राणेंनी या संदर्भात एक रेड कार्ड जाहीर केलंय। त्यानुसार हिंदू तरुणीचं धर्मांतर करण्यासाठी 10 लाख रुपये, ब्राह्मण मुलीच्या धर्मांतरासाठी 5 लाख रुपये, गुजराती तरुणींसाठी 10 लाख, क्षत्रिय तरुणींसाठी 5 लाख आणि शीख तरुणींसाठी 5 लाख रुपये मुस्लिम तरुणांना मिळत असल्याचं सांगितलं। अध्यक्ष महोदय, अक्षरशः एक रेड कार्ड आहे की शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 6 लाख, ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 5 लाख, क्षत्रिय तरुणीला फसवलं तर 4.5 लाख, अशा पद्धतीचं अक्षरशः रेड कार्ड आहे अध्यक्ष महोदय। नितेश राणेंचे आरोप समाजवादी पार्टीच्या अबू आझमींनी खोडून काढले। नितेश राणे साहब और कुछ इस तरह के नेता लोग अपना कद बीजेपी में बढ़ाने के लिए 85% मेजॉरिटी को बेवकूफ़ बनाने के लिए इस तरह की बातें करते हैं। मैं समझता हूं कि इस देश का संविधान डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब का बनाया हुआ हमें ये हक देता है, हमें राइट देता है कि 18 साल की उम्र के बाद जब आदमी अडल्ट होता है, बालिग होता है, तो अपनी मर्जी से कहीं भी कोई भी धर्म परिवर्तन कर सकता है, कहीं भी शादी कर सकता है। महाराष्ट्रात लव्ह जिहादचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। कुठेही आमिष देऊन कोणी कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा, कुठला फेट ठेवावा याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण आमिष देऊन किंवा कुठल्या प्रकारे जोर जबरदस्ती करून किंवा कुठल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करून कोणाचंही धर्मांतरण करता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं जर कुठे होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याकरता आवश्यक असेल तर अधिक कडक कायदे देखील तयार केले जातात। महाराष्ट्रात आंतरधर्मीय लग्नांचं प्रमाण मोठं आहे, पण आंतरधर्मीय लग्न आड लव्ह जिहाद सिंडिकेट कार्यरत असेल तर ते समाजासाठी अतिशय धोकादायक ठरेल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।